कलर्स मराठीवरील बहुचर्चित रियालिटी शो बिग बॉस मराठी 6 सध्या रंजक वळणावर आला आहे. पहिल्या आठवड्यात कोणाचेही एलिमिनेशन झाले नसल्यामुळे प्रेक्षकांमध्ये या आठवड्याच्या भाऊचा धक्काबद्दल मोठी उत्सुकता आहे. मात्र अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच सोशल मीडियावर एका स्पर्धकाच्या एक्झिटची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार टोळी गँगमधील महत्त्वाची सदस्य आणि प्रसिद्ध नृत्यांगना राधा पाटील मुंबईकर हिचा या घरातील प्रवास संपल्याचे बोलले जात आहे. गेल्या आठवड्यात नॉमिनेट झालेले सर्व 9 सदस्य या आठवड्यातही एलिमिनेशनच्या टांगत्या तलवारीखाली होते. यामध्ये दीपाली सय्यद, करण सोनवणे, रुचिता जामदार, प्रभू शेळके, अनुश्री माने, रोशन भजनकर, राधा पाटील, सागर कारंडे आणि दिव्या शिंदे यांचा समावेश होता. या 9 सदस्यांपैकी राधा पाटीलला सर्वात कमी मते मिळाल्यामुळे तिला घराचा निरोप घ्यावा लागल्याचे समजते. घरात सध्या विशाल कोटियन, रुचिता, राधा, अनुश्री आणि रोशन यांचा एक गट असून ते स्वतःला टोळी म्हणून संबोधतात. राधा घराबाहेर पडल्यास या गटाची ताकद कमी होण्याची शक्यता आहे. राधाने या आठवड्यात आपल्या खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला होता. विशेषतः सागर कारंडे आणि करण सोनवणे यांच्यासोबतचे तिचे मजेशीर संवाद प्रेक्षकांना आवडले होते. परंतु मतांच्या शर्यतीत ती मागे पडल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यातील भाऊचा धक्कावर सूत्रसंचालक रितेश देशमुखने राधाला स्पष्ट शब्दांत समज दिली होती की ती प्रेक्षकांना शोमध्ये कुठेही दिसून येत नाहीये. त्यानंतर या आठवड्यात राधाने सक्रिय होण्याचा प्रयत्न केला, पण सोशल मीडियावरील चर्चांनुसार प्रेक्षकांची मने जिंकण्यात ती कमी पडली आहे.